आमदार रोहित पवार यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद। शासकीय आश्रमशाळांमध्ये दूध पुरवठ्यात मोठा घोटाळा, दलालीपोटी 80 कोटी रुपये दिले, रोहित पवार यांचा गंभीर आरोप। सांगलीच्या जागेबाबत अजूनही चर्चा सुरू, ठाकरेंनी एकतर्फी उमेदवारी जाहीर करणं अडचणीचं, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। सांगलीच्या जागेबाबत आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू, त्यातून मार्ग काढू, संजय राऊत यांची सांगलीच्या जागेबाबत प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याबद्दल शाहू महाराजांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मानले आभार। जनतेच्या आग्रहामुळे निवडणूक लढतो आहे। शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचे विचार पुढे नेणार, पत्रकार परिषदेमध्ये शाहू महाराजांची प्रतिक्रिया। रशियाप्रमाणे देशात हुकुमशाही सुरू, इलेक्टोरल बॉन्डमधून हजारो कोटी भाजपकडे जमा झाले। इलेक्टोरल बॉन्ड जगातील सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊत यांची भाजपवर टीका। केजरीवाल यांच्या संघर्षात त्यांच्यासोबत उभं राहण्याचं केलं वक्तव्य। महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी। पुणे असो की माढा, आपण कधीही निवडणूक लढवणार नाही, शरद पवार यांनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट। विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर, देशातील मोठ्या पक्षाचा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आयकर विभागानं काँग्रेसची खाती गोठवल्याप्रकरणी शरद पवार यांची प्रतिक्रिया। अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये पंकजा मुंडे यांचं भव्य स्वागत, पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी नगर पाथर्डी रस्त्यावर कार्यकर्त्यांची गर्दी। बीड लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे अहमदनगरमध्ये, मोहटा देवीला 1.5 किलोचा चांदीचा मुकुट अर्पण। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कार्यकर्त्यांनी दिला 5 लाखांचा धनादेश। गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक खर्चासाठी दिला 5 लाखाचा धनादेश। आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय, या संदर्भात त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, सुप्रिया सुळेंचं पत्र। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर नितेश राणे यांनी डिवचलं, मफलरवाला आतमध्ये गेला, लवकरच गळ्यात पट्टा असलेला सुद्धा आतमध्ये जाईल, नितेश राणेंची फेसबुक पोस्ट। चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीला हंसराज अहिर यांची पाठ, तिकीट कापल्यामुळे अहिर नाराज असल्याची चर्चा। सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा देण्याची केलेली मागणी म्हणजे बारामतीकरांवर अविश्वास, त्यामुळे बारामतीची जनता लोकसभेच्या निवडणुकीत कुणाच्या बाजूने आहे हे जनता दाखवून देईल, अमोल मिटकरी यांची टीका। भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांकडून नांदेडमध्ये गाठीभेटी सुरू, अशोक चव्हाण, वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये फरक, चिखलीकरांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर अंजलीताई आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याची बातमी खोटी, कोणतीही चर्चा नाही, वंचितचे सिद्धार्थ मोकळेंची माहिती। विजय शिवतारे बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम, आज पुण्यामध्ये येऊन उपचार घेणार, उद्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या इंदापूरचा दौरा करणार। नागपूरमध्ये भाजपला झटका बसेल, काँग्रेसचे नागपूरमधले प्रस्तावित उमेदवार विकास ठाकरेंचा दावा। मागच्या 10 वर्षांपासून विद्यमान खासदार हरवलेत, मालेगावमध्ये लागले भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात बॅनर्स। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडे उमेदवारीचा पेच कायम, निलेश लंके पत्नी राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची चर्चा, तांत्रिक अडचणीमुळे आमदार निलेश लंके निवडणुकीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात। श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत, ठाकरे गटाला धक्का, काल रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश। आचारसंहिता घोषित झाल्यामुळे अहमदनगर शहरातल्या विविध चौकात लावण्यात आलेले राजकीय फलक, राजकीय पक्षचिन्ह हटवले, झाकून ठेवले। निवडणुकीच्या अनामत रकमेमध्ये 1000 पेक्षा जास्त कॉईन्स भरता येणार नाहीत, कॉईन ॲक्ट 2011 नुसार 50 पैशांचे कॉईन 10 रुपयांपर्यंतच ग्राह्य धरले जाणार। दिव्यांग आणि 85 वर्षांच्या व्यक्तींना लोकसभा निवडणुकीत आता घरी बसून मतदान करता येणार, कर्मचारी घरी येऊन बॅलेट पेपरवर मतदान घेणार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती। लोकसभेच्या निवडणुकीत संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर ड्रोनची नजर असणार, छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांची माहिती। हिंगोलीमध्ये आचारसंहिता काळामध्ये तुतारी वादक कलाकारांवर संक्रांत, तुतारी वाजवणारा माणूस राजकीय पक्षाचं चिन्ह झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम।
मुंबईतील घरांच्या विक्रीतून म्हाडा मालामाल, 5 महिन्यात 1400 कोटींचा महसूल. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईतला उष्मा कायम, आज कमाल तापमान आणखी वाढण्याची शक्यता. होळीनिमित्त कोकणाकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल, त्यामुळे इतर प्रवाशांनी धरली बसेसची वाट. बर्फीवाला पुलाचं पाडकाम टळलं, विजेटीआयचा अहवाल सादर. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल यांच्यातील दरी सांधण्यावर तोडगा मिळाला. बर्फीवाला पूल न पाडता त्याचा स्लॅब उंचावण्याची तांत्रिक अहवालात शिफारस. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला 3 महिन्यांपासून गळती, दिवसाला लाखो लिटर पाणी वाया. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीवेळी जलवाहिनी दबल्यानं पाणी गळती सुरू. मुंबईतल्या मालवणी भागात ड्रेनेजमध्ये पडून 2 तरुणांचा मृत्यू, 45 वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर. सार्वजनिक शौचालयाच्या अंडरग्राऊंड ड्रेनेजमध्ये पडल्यानं मृत्यू. जमावबंदी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 26 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल. मनोज जरांगे पाटील यांना संवाद बैठक घेण्याची न्यायालयाची परवानगी. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरण्याची शक्यता. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करणं चुकीचं, ईडी सीबीआयचा प्रचंड गैरवापर सुरू आहे. केजरीवाल यांच्या अटकेचा शरद पवारांकडून निषेध, भाजपवर टीकास्त्र. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अभिमान आहे, त्यांनी लढणाऱ्यांच्या यादीत आपलं नाव समाविष्ट केलं, संघर्ष स्वीकारला, भाजपसोबत गेले नाही. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दुपारी 2:30 वाजता पीएमएलए कोर्टामध्ये हजर करणार. सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदी केजरीवालच राहणार, दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांचं वक्तव्य. पण तसं झालं तर घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, कायदेतज्ञांचं मत. केजरीवालांना जर मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं तर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याची चर्चा सुरू. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी आणि आपचे नेते सौरभ भारद्वाज यांची नावं चर्चेत. आम आदमी पार्टीच्या कार्यालयाकडे जाणारे सगळे रस्ते पोलिसांनी केले बंद. दिल्ली पोलिसांची 4ही बाजूंनी बॅरिकेड्स लावून बंदी. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीमध्ये आज केजरीवाल यांच्या कुटुंबियांची घेणार भेट, तर पंजाबच्या मोहालीमध्ये आपचे कार्यकर्ते धरणं आंदोलन करणार. दिल्ली पोलिसांच्या सूचनेनंतर आयटीओ मेट्रो स्टेशन बंद, सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 पर्यंत आयटीओ मेट्रो स्टेशन बंद राहणार. दिल्लीमध्ये आयटीओवर आपची केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात निदर्शनं, दिल्लीतील मंत्री आतिशी यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांशी संवाद साधल्याची माहिती. काँग्रेस पार्टीकडून समर्थन असल्याचं आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांची केजरीवालांवर सडकून टीका. 2011 मध्ये अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी काँग्रेसवर अत्यंत बिनबुडाचे आरोप केले होते, त्यामुळे कर्माची फळं भोगावी लागतात, मुखर्जींची टीका. असे घोटाळे केले तर अशाच प्रकारे कारवाई होणार, भाजप नेते संबित पात्रा यांची अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर टीका. अनिल कपूरच्या नायक चित्रपटाचा सिक्वेल येणार. पठाणचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद मार्फ्लिक्स पिक्चर या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा. पाकिस्तानमधील ग्वादर पोर्ट अथॉरिटी कॉम्प्लेक्सवर दुसऱ्या दिवशी हल्ला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केलेल्या हल्ल्यात 6 ISI, 4 मिलिटरी इंटेलिजन्स आणि 15 नेव्हल कमांडो मारले गेले होते. या हल्ल्यामध्ये 3 चीनी अधिकारी जखमी झाले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.